ऑल राईट. बघा, या मुख्य टॉपिकमध्ये कृषी रिलेटेड जे पण काही महत्वाचं तुम्ही म्हणू शकाल की पार्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल कृषीसाठी म्हणजे शेतीसाठी आपल्याला महत्वाचे ऍस्पेक्ट्स कुठले आहेत, तर तापमान आहे, मृदा आहे, बरोबर, ठीक आहे. सो हे किंवा तुम्ही म्हणू शकाल की वातावरणाचे थर आहेत. सो हे बरेचसे काही सब टॉपिक्स आहेत जे आपण इन्व्हायरमेंट या टॉपिकमध्ये पण तुम्ही स्टडी केले असतील किंवा करणार आहात. सो हे टॉपिक्स आपण इथे घेणार आहोत. ओके, सो आपण पीपीटी प्रेझेंटेशन स्टार्ट करूया. ऑलराईट, सगळ्यांना दिसतंय? हो मॅम. ऑलराईट. बघा, फर्स्ट जो टॉपिक आपण घेणार आहोत तो आहे कृषी परिस्थितिकी, ॲग्रो इकॉलॉजी. ओके, आता कृषी परिस्थितिकी म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊया. ठीक आहे. जाळ्यांमध्ये म्हणजेच इकॉलॉजिकल वेब मध्ये मृदा, पर्यावरण, कृषी, अर्थशास्त्र व उद्यान विज्ञान, वनस्पती तसेच सूक्ष्म व जीवजन्य कीटक व इतर प्राण्यांसह जीवनाच्या विविध आंतरक्रियांचा रूपांचा समावेश होतो. ओके, ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायची. नेक्स्ट पॉइंट काय आहे? वनस्पती आधारित कृषीच्या सर्व घटकांना एकत्रित आणते. ओके, म्हणजे कृषी परिस्थिती काय करते? वनस्पती आधारित कृषीच्या सर्व घटकांना काय करते? एकत्र आणते. अशा प्रकारे कृषी करता पर्यावरणीय व सामाजिक संवेदनशील पद्धती एकत्रित करता येईल. ओके, सो बेसिकली काय, सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशील पद्धती आहेत त्या एकत्रित करता येईल. कृषी परिस्थितिकी कृषी पिके व पर्यावरणाच्या नातेसंबंधाच्या अध्ययनास काय म्हटलं जातं? कृषी परिस्थितिकी. ओके, ॲग्रो इकॉलॉजी. कृषी प्रणालीच्या अंतर्गत वनस्पती, प्राणी, मानव व पर्यावरण यांच्या दरम्यानच्या आंतरक्रियांचे अध्ययन म्हणजेच काय? कृषी परिस्थितिकी. जैवविविधता, पोषण मूल्यांचे पुनर्चक्र आणि पिके, प्राणी, मृदा इत्यादी मधील आंतरक्रिया, साधन संपत्तीची व संवर्धन यांसारख्या अत्यंत आवश्यक तत्वांवर भर देते. मगाशी सांगितल्याप्रमाणेच जे पण काही कशा रिलेटेड? कृषी रिलेटेड आहे. बघा, यामध्ये जैवविविधता पण येते, पोषण मूल्यांचं पुनर्चक्र, पीक, प्राणी, मृदा मधील आंतरक्रिया, साधन संपत्तीची संवर्धन यांसारख्या अत्यंत आवश्यक तत्वांवर भर दिले आहे. ओके, कृषी परिस्थितिकी व परिसंस्था सेवेच्या संकल्पना व तत्वे. ठीक आहे, आता त्यांचे फायदे काय आहेत बघा. मोठ्या शेतजमिनीपेक्षा छोट्या शेतजमिनीचे जमिनीमधून अधिक कृषी उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी परिस्थितिकी तंत्रे शेतकरी व समाजाला पर्यावरणीय व महत्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकतात. परिसंस्था जीवित अधिवास आणि दिलेल्या क्षेत्रांमधील रहिवासी यांसंबंधाचे नातेसंबंध गुंतागुंतीचे असतात. आता कृषी परिस्थितिकीचे महत्वाचे फायदे काय आहेत? अजून फायदे काय काय आहेत? कृषी उत्पादकता किंवा तीव्रतेला पर्यायी मार्ग म्हणजेच काय? ॲग्रो इकॉलॉजी हा कृषी उत्पादकता व तीव्रतेला पर्यायी मार्ग म्हणजेच काय? स्थानिक शेतीज्ञान, भिन्न भिन्न स्थानिक स्थितीनुसार तांत्रिक समायोजन, जी शेतजमीन परंपरागत कृषी अर्थव्यवस्थेच्या पद्धतीमुळे अवनतीला गेलेली आहे हे दर्शवतात.
लघु जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना सीमांत क्षेत्रांमधील शाश्वतदृष्ट्या सखोल उत्पादनाकरता पर्यावरणीय सक्षम व परवडणारा मार्ग प्रदान करते. कृषी परिस्थिती मध्ये प्रति शेतकरी कलुषितपणा की जो डावपेचामध्ये स्वाभाविक असून आदान व यंत्रसामुग्री खरेदी करण्यावर भर देते, अशा बाबतीत जी असमानता वाढवण्याऐवजी कमी होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट इतर फायदे बघूया. लघु शेतीमध्ये परिमाणात्मक व गुणात्मक उत्पादन. परिसंस्थेचे फायदे तोटे सांगणे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन व अवलंबता घटवणे. विषारी पदार्थांचा घट करणे. भूमिहीन मजुरासह ग्रामीण गरिबांसाठी उपजीविकेच्या संधीमध्ये सुधारणा आणणे. अनेक ग्रामीण उत्पादक आणि इतर संघटनांबरोबर भागीदारी करून कृषी परिस्थितिकी विकास प्रकल्प अंमलात आणीत आहेत. परंपरागत ज्ञान व आधुनिक कृषी विज्ञानाचा समन्वय साधणे. साधन संपत्ती संवर्धनाची लक्षणे असूनही बहुपीक पद्धत, वनशेती, पिके व पशुधनाचे एकत्मीकरण करणे. कन्सेप्ट काही कळतीये का? कृषी परिस्थितिकी म्हणजे काय काय आहे, काय काय त्यामध्ये आपण डेफिनेशन्स किंवा काय काय ऍड करू शकतो, फायदे काय काय आहेत? समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? हो मॅम. ओके. हे बघा इथे काय काय कन्सेप्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल हरितगृह वायू म्हणजे काय, किंवा तुम्ही म्हणू शकाल परिसंस्था म्हणजे काय. ठीक आहे. सो हे जे काही कन्सेप्ट आहेत हे आपण पुढे जाऊन घेणार आहोत. ठीक आहे. ओके. सो आता फक्त आपण इथे फायदे बघतोय, सो त्याचा जो काही कन्सेप्ट आहे तो समजून घ्या. पुढे हे जे काही डेफिनेशन्स आहेत ते आपण व्यवस्थित सविस्तररित्या घेणार आहोत. ओके. नेक्स्ट बघूया कृषी परिस्थितिकीचे उद्दिष्ट. परिसंस्थेत मानवी क्रियांसहित संतुलित व्यवस्थापन राखणे, तंत्रज्ञानाने जमिनीची सुपीकता राखणे व पुनर्प्राप्ती करणे, परंपरागत शेती पद्धतीतील माहिती, वैज्ञानिक ज्ञान, आर्थिक साधन संपत्तीचा सकारात्मक विचार करणे. 4 महत्वाच्या प्रणाली काय काय आहेत? उत्पादकता, स्थितिस्थापकता म्हणजे रेझिलियन्स, शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि समानता म्हणजे इक्विटी. आदानांवरील किमान अवलंबतेवर कृषी परिसंस्था विकसित करणे तसेच जटिल कृषी प्रणालीवर भर देणे. उच्च जाती विविधता आणि जैविक क्रियांशील मृदा प्रणाली, नैसर्गिक कीड नियंत्रण, पोषण चक्र व उच्च मृदा आच्छादन साधन संपत्ती ऱ्हासाला प्रतिबंध करेल. कृषी परिसंस्था वनस्पती व प्राणी समुदायाची, इथे चुकून मिसटाईप झालंय. कृषी परिसंस्था वनस्पती व प्राणी समुदायाची त्यांच्या प्राकृतिक आणि रासायनिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करते. मानवी उपभोग व येस